12 दिवसापूर्वी 32 वर्षाचं पोरग आमच्या इथं हॉल छातीचा त्रास होता, मेला. त्या बाईनं पोरग सोडून दुसऱ्याशी लग्न करून घेतलं. हा खानदेश आहे? इथली माय पोराला सोडू शकते? आज सकाळच्या पेपराला बातमी होती, पुण्यातल्या एका बाईने त्या 30-30 मिनिटाच्या रील्स तयार करण्यासाठी मोबाईल विकत घेतला 2 लाखाचा, तर 1.25 महिन्याचं पोरग विकून दिलं तिनं. ही माई नाहीये महाराज, हा कलियुगाचा वारा आहे. जी हिरकणी दूध पाजण्यासाठी गडावरनं उडी मारत होती, ती हिरकणी पोटचा पोरगा विकायला लागली. काय सुखी राहील हा भारत देश? रे हिरकणीनं गडावरनं उडी मारावी आणि आताच्या हिरकणीनं 2 लाखाच्या मोबाईल साठी 1.25 महिन्याचं पोरग विकावं. कुठाय वैचारिक पात्रता? कुठाय आपला विचार? तुम्हाला जर असं वाटत असेल ना जगात सर्व मिथ्या आहे बा, एक दिवस फक्त डोळे लावून बसा की आपण आपल्या पोरांसाठी मरून गेलोय बा. तुमच्या पोरांच्या तोंडात कोणी पाणीचा घोट सुद्धा द्यायला येणार नाही. लग्न पहा, आपल्या मुलांचा संसार पहा, आपल्या मुलांचा चढता वेल पहा. काही काही तरुण पोरं 2-2 पोरं असताना फाशी घेतात. काही काही बाया, आताचा असं मार्ग झालाय, एवढी तेवढी घरात भानगड झाली, जिला 2-2 पोरं, ती माय सुद्धा फारकत्या मागायला लागली. बाया फारकती मागत नव्हत्या, कलियुगाचं वारं घुसलं, बाया फारकती मागतायत. परवा नरढाण्याला कीर्तनाला जाताना 7 वर्षाच्या पोराला फारकती देऊन ती माय गेली होती. ते पोरगा आजीबाबांजवळ खेळत होतं ना, ते हाडूस कन विचारायचं, माझी मम्मी कुठे गेली आहे, माझी मम्मी कुठे गेली आहे. मी लई हळवा मनाचा माणूस आहे. मी त्याला असं पकडलं, म्हटलं आबाग्या, तुझ्या नशिबी माईचं प्रेम नाहीये. आबाग्या, तुझी माय तुला भूर पण तिचे स्वप्न पाहण्यासाठी निघून गेली. माझी ताई, माझे दादा, फक्त माझं माझं म्हणू नका रे, आत्मसात करा. या सर्व बायांना सांगेल, फक्त पुढच्या पोराला जीव लावू नका. तुम्हाला अंतिम काळी डिकरा, खोकरा, भाचा, नंदा, फुयासना पोरे ठेवायला पाहिजे असं प्रेम वाटी मरा. सर्वांना आपल्यावर सावलीना भार पडायला पाहिजे असं मरा.